नमस्कार. पुन्हा एकदा आपलं भज गोविंदम या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज एका संत वाङ्मयातील श्लोकाचा आपण विचार करणार आहोत. तो श्लोक असा आहे: अनंत हस्ते कमलावरांनी, किती घेशील दो करांनी, परंतु नेत्या तितक्या करांनी, किती रक्षसी दो करांनी. सरळ सरळ याचा अर्थ असा होतो की भगवंत हा सहस्त्रबाहूर आहे, अनंत हस्ताचा आहे, आणि तितक्या अनंत हस्ताने ज्यावेळेस भगवंत द्यायला लागतो, देव प्रभू जे काय म्हणायचं असेल आपल्याला ती शक्ती ज्यावेळेस द्यायला लागते त्यावेळेस भरभरून देत राहते. मातीचे देखील सोने होते. माणूस ज्या गोष्टीत हात घालेल त्या ठिकाणी त्याला यशच यश येत असतं. परंतु हे सर्व यश मिळण्यापाठीमागे देखील काहीतरी भगवंताचा हात असतो, काहीतरी हेतू असतो. कोणत्या तरी कारणासाठी आपल्याला या गोष्टी मिळत असतात, याचा नेमका विसर पडतो. या यशानं, या वित्तानं माणूस त्यामध्ये गुंतून पडतो. त्याची व्यवस्था लावण्यामध्येच तो व्यस्त होतो. आणि मग भगवंताचं नाव घ्यायला, देवाचं नाव घ्यायला, प्रभूचं नाव घ्यायला, त्याचे विचार ऐकायला, त्याचे विचार वाचायला, त्याच्या विचाराचं चिंतन करायला वेळच राहत नाही, वेळच ठेवत नाही तो. प्रभू कार्य करण्यासाठी तर दूरच राहिलं. मग प्रभू कार्यासाठी हे जीवन मिळालेलं आहे. यामध्ये जे आपल्याला अनंत हस्तानं जे मिळालेलं असतं त्याच्यात अनेक गोष्टीत फक्त वित्तच देतो असं नाही. भगवंत माणसंसुद्धा पाठवत असतो आपल्याकडे. पती, पत्नी, मुलं, मित्र, परिवार, नातेवाईक, हे सुद्धा कशासाठी? तर माणसाला आनंद मिळण्यासाठीच या गोष्टी आहेत. आपला भाव खुलवण्यासाठी आहेत, आपला उत्साह वाढवण्यासाठी या गोष्टी असतात. पण यांना देखील संपत्ती मिळवण्याच्या नादात माणूस विसरून जातो. त्यांनासुद्धा वेळ द्यायला त्याच्याकडे वेळ राहत नाही. फॅक्टरीचा मालक असतो पहा, त्याच्याकडे जे कर्मचारी होतात त्या कर्मचाऱ्याला तो सर्व सुखसोयी देतो. गाडी देतो, बंगला देतो, फ्लॅट देतो, सगळ्या गोष्टी देतो. कशासाठी? ऑफिस असतं, ए सी लावलेलं, या सगळ्या गोष्टीत. पण त्या ए सीमध्ये तो जर झोपाच काढत असेल तर, दिलेलं कार्य जर करत नसेल तर फॅक्टरीवाला ते वापस घेतो. सरळ सरळ नियम आहे. आणि नुसती एकच गोष्ट घेत नाही तर त्याच्यासोबत त्या जेवढ्या दिलेल्या आहेत त्यासुद्धा तो वापस घेतो. तसंच प्रभूचं सुद्धा आहे. आणि ज्या कारणासाठी आपल्याला हे शरीर मिळालेलं आहे, हे यश मिळालेलं आहे, वित्त मिळालेले, जी बुद्धी मिळालेली आहे, ती त्याच्या कार्यासाठी आपण वापरली पाहिजे, खर्च केली पाहिजे. आणि ती जर आपण ती खर्च करत नसू तर आपल्यासारखे कृतज्ञ आपणच. काय असतं पहा, माणसाला कळत नाही. अनुकूले जगन्नाथे सानुकूलन जगत्रयम, प्रतिकूले जगन्नाथे प्रतिकूलन जगत्रयम. ज्यावेळेस भगवंत अनुकूल होतो ना तर सगळीकडे अनुकूलताच येते. अनेक ठिकाणी आपल्याला यशच मिळत जातं. पण ज्यावेळेस भगवंतच प्रतिकूलतेमध्ये होतो त्यावेळेस सगळं जग आपल्या विरोधात चालतं. तिथं माणसाचं काही चालत नाही. म्हणून प्रभू अनुकूल होण्यासाठी प्रभूनं जे दिलेलं आहे, ज्या कारणासाठी दिलेलं आहे, त्याचा त्याच कारणासाठी वापर करणं ही माणसाचं खरं पहिलं कर्तव्य आहे. अनंत हस्तानं जर घ्यायला लागला ना तर दोन हातानं किती थांबवणार आहेत आपण? विचार करा. देताना बरं वाटतं, पण घेताना मग अवघड जातं. आणि मग आपण दोन हाताने किती सांभाळू शकणार आहे? म्हणून ते परत जाऊ नये असं जर वाटत असेल
तर प्रभू विचाराप्रमाणे वागलं पाहिजे. प्रभूनं सांगितलेलं जे मॅन्युअल आहे त्याप्रमाणे माणसानं चाललं पाहिजे. बघा, एखादा प्रॉडक्ट समजा तो काढला की त्याच्यासोबत एक मॅन्युअल येतं. ते कसं वापरायचं, कसं हाताळायचं हे आपल्याला नेहमीच येत असतं. त्याप्रमाणे जर नाही वापरलं तर त्याच्यामध्ये बिघाड होतो. तसं हे शरीर ज्यावेळेस सृष्टी बनवली त्यावेळेस भगवंतानं माणसासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे यासाठी सुद्धा एक नियमावली बनवलेली, कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो तसं ते बनवलेलं आहे आणि त्याप्रमाणे माणसानं वागलं पाहिजे. त्या विचाराचं त्यानं चिंतन केलं पाहिजे, तसं मनन केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. अन्यथा भगवंताची लाठी तर मग आहेच. त्या लाठीपासून बचवायचं असेल, भगवंत अनुकूलच ठेवायचं असेल तर भगवंतानं दिलेलं जे शरीर आहे, जी बुद्धी आहे, जे वित्त आहे, ज्या सगळ्या गोष्टी त्या प्रभू कार्यासाठी वापरल्याच गेल्या पाहिजे. अन्यथा भगवंत अनंत हस्ताने ते परत घेऊन जाऊ शकतो असं संतांचं वाङ्मय आपल्याला सांगतं. जय श्रीकृष्ण.